आपण उत्पत्तीच्या 21वा अध्याय याच्या 8व्या वचनामध्ये 8व्या वचनापासून काही वचन जाऊया. आणि या ठिकाणी एक महत्वाच्या सत्याबद्दल आज आपण पाहणार आहोत. ह्या पॅराग्राफ मधून थोडस आणि लुकाच्या 15व्या अध्यायातून उधळ्या पुत्राच्या गोष्टीतून थोडस आपण शिकणार आहोत. तो बाळ म्हणजे इसाक मोठा झाला तेव्हा त्याचे दूध तोडले. इसाकाचे दूध तोडले त्या दिवशी अब्राहमाने मोठी मेजवानी दिली. हगार मिस्त्रीनीच अब्राहमापासून झालेल्या मुलाला खिदळताना सारेने पाहिले. तेव्हा ती अब्राहमाला म्हणाली, ह्या दासीस व तिच्या मुलास घालवून द्या. माझा मुलगा इसाहाक याच्याबरोबर ह्या दासीचा मुलगा वारस नसावा. या ठिकाणी हे गोष्ट आपल्या लक्षात येत नाही प्रियांनो. एक सर्वसामान्य विचार करताना असं पुष्कळ वेळेला वाटतं की बाबा हा मुलगा त्याचा काही दोष नाहीये आणि त्याला का घालवून द्यायचं, हा प्रश्न मनामध्ये येतो. परंतु जेव्हा टायपोलॉजी मध्ये आपण जातो त्यावेळेला पवित्र शास्त्रामध्ये ही टायपोलॉजी सतत दिसून आलेली आहे. याच्यामध्ये हा जो पहिला मुलगा आहे तो शक्यतो जिथे जिथे आपण जुन्या करारामध्ये पाहतो त्या ठिकाणी तो दैहिक आहे आणि तो देह स्वभावाचं प्रतिनिधित्व करतो. आपण एकदम सुरुवातीला गेलो तर काईन आणि हबेल ह्या जोड्यांमध्ये आपण पाहतो की पहिला काईन झाला. हा पहिला काईन हा सगळ्याचा मालक व्हायला पाहिजे, परंतु हा मनुष्य पहिल्यापासूनच दुष्ट आणि त्याने दिलेलं जे अर्पण होतं ते देवाला आवडलं नाही आणि त्या हबेलाचं आवडलं म्हणून त्याने सरळ हबेलाचा खून करून टाकला. हा जो इस्माईल आहे तो देह स्वभावाचं प्रतीक आहे. हा मुलगा कधी झाला तर अब्राहमाचं शरीर चालू होतं ज्या वेळेला, तेव्हा शारीरिक दैहिक त्याच्या द्वारे त्याचा जन्म झाला. हगार ही दासी होती आणि तिला त्यांनी जवळ बोलावलं आणि सारेनेच सांगितलं की ह्या दासीच्या द्वारे तुम्हाला मुलगा होऊ द्या. परंतु जे अब्राहमाला ज्या वेळेला तो पूर्ण वृद्ध झाला म्हणजे वचन दिलं त्यानंतर 25 वर्षांनी जेव्हा अब्राहमाची ताकद सगळी संपली तेव्हा नवी ताकद त्याला देऊन नवीन सृजनशीलता त्याच्यामध्ये घालून देवाने जेव्हा कार्य केलं तेव्हा इसाकाचा जन्म झाला. याच्यातून काय दिसून येतं की आम्ही आमच्या बुद्धी सामर्थ्याने देवाचं काम करू शकत नाही. दैहिक वृत्तीने आम्ही देवाचं कार्य करणं चुकीचं आहे. इस्माईल हा या दैहिकतेतून जन्मलेल्या गोष्टींचं प्रतिनिधित्व करतो, तर इसाक हा आध्यात्मिक गोष्टींचं प्रतिनिधित्व करतो. आणि याच्यामध्ये पुष्कळ जोड्या आणखी आपल्याला देता येतील की मनश्शे आणि एफ्राईम हे दोघ जण ज्या वेळेला तिथे गेले, मनश्शे मोठा होता आणि योसेफ त्याला घेऊन याकोबाच्या जवळ गेला आणि याकोबाला म्हणाला की यांना आशीर्वाद द्या. आणि याने काय केलं, याकोबाने एफ्राईमाच्या डोक्यावर हात ठेवला आणि हा सांगायला नाही नाही मनुष्य मोठा आहे त्याच्या डोक्यावर ठेवा म्हणून तो काढायला लागला. याकोब काय म्हणाला, बाळा मला माहित आहे परंतु तो सुद्धा श्रेष्ठ होईल, परंतु मी जो पहिल्याचा जो आशीर्वाद देणार आहे तो मनुष्याला देणार आहे. आणि याच्यामधून काय दिसून येते, ह्या प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट अशा प्रकारचे आपल्याला दिसून येते. आणि देहाने जिवंत तर इसाकाच्या वेळी देहाने मरून पुन्हा जिवंत झालेला असा अब्राहम आपल्याला दिसून येतो. पहिले करिंथ 15:46 हे वचन आपण पटकन वाचूया. पहिले करिंथ 15:46. तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही, प्राणमय ते प्रथम, मग जे आध्यात्मिक ते. या ठिकाणी ही मुलं काय करतायत, आता सगळेच पहिले जन्मलेले मुलं दैहिकच असतात असं काही पवित्र शास्त्र शिकवत नाही. मी सुद्धा पहिला जन्मलेला आहे, माझ्या पाठोपाठ 3 महिने झाल्या आणि आम्ही चौघांचंही देवाने तारण केलेलं आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये असा नाही, परंतु पवित्र शास्त्रामध्ये एक टायपोलॉजी आहे, एक प्रकारची
ज्याला आपण काय म्हणतो प्रतिकात्मकता आहे, ती प्रतिकात्मकता या ठिकाणी आपण पाहत असतो. तर योहान 3 1 ते 8 याच्यामध्ये आपण पाहतो की अब्राहम जो आहे तो विश्वासाचं प्रतिनिधित्व करतो आणि विश्वास दाखवतो, आणि सारा जी आहे ती कृपा दाखवते. म्हणजे सारा ही कृपेचं प्रतीक आहे. आणि याच्यामध्ये इफिस्करास पत्र 2 अध्याय 8 ते 9 हे वाचूया. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी अढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. तर जे ही पहिली बालकं आहेत ती सगळी कर्मकांडाची प्रतिफळ आहे, त्याची फळं आहेत. परंतु आपण जे प्रभूमध्ये नवा जन्म पावलेले आहोत ते कर्मकांड नाही, तर ते कृपेमुळे झालेली गोष्ट आहे. आणि ही कृपेमुळे झालेली कृपेमुळे तारण झालेलं आहे. पहिली गोष्ट काय दाखवते? कर्मकांड दाखवते, देहाची वृत्ती दाखवते, दैहिक रित्या तारण प्राप्त करून घेण्याचं चिन्ह दाखवते. आणि अशा स्थितीमध्ये आम्ही हे पाहतो. आता दुसरे सुद्धा जसं इस्माईल इसाक बद्दल आपण बघितलं, तसं एसाव आणि याकोब मध्ये सुद्धा आपण तेच पाहतो. एसाव हा दैहिक होता, दैहिकतेमुळे त्याने आपलं नुकसान करून पहिला तो मोठा होता याकोबापेक्षा, म्हणजे एक 2-4 मिनिटांनी 5 मिनिटांनी जरी असला तरी तो मोठा होता. आणि तो जेव्हा त्या ठिकाणी आला त्यावेळेला याकोब मसुरीचं वरण शिजवत होता, आणि हे मसुरीचं वरण बघून तो थकून आला होता शिकारीच्या मागे जाऊन, आणि तो म्हणाला ते शिजतंय ते मला दे. आणि याकोब हा धूर्त होता. याकोब हा धूर्त जरी असला तरी त्याला काय पाहिजे होतं की देवाकडून प्रथम जन्मलेल्या मुलाला जो अधिकार असतो सर्वांच्या वतीने एक फॅमिली प्रिस्ट म्हणून, एक प्रकारे याजक म्हणून देवासमोर उभं राहून प्रार्थना करण्याचा, उपासना करण्याचा जो अधिकार असतो तो त्याला हवा होता. आणि तो त्याने मागितला. तो म्हणाला की मला तुझ्या ज्येष्ठत्वाचा हक्क मला दे, तर मी तुला वरण देतो. आता याच्यामध्ये हा ज्येष्ठत्वाच्या हक्कामध्ये हे जे मसुरीच्या डाळीचं वरण आहे त्याची काहीच मोठी किंमत नाही. आणि ऍक्च्युली तो म्हणू शकला असता त्यावेळेला, बाबा ते एकाच घरात झालेलं आहे, ते माझंही आहे आणि तुझंही आहे, तर तू ते देण्यासाठी मला एवढं का मागायला लागलास. पण ते न मागता, ते न म्हणता त्यांना आपली भूक आणि आपलं ते जेवण हे इतकं महत्वाचं वाटलं की तो म्हणाला त्या पहिल्या जन्मात काय एवढं मोठं आहे, ते घेऊन टाक, तो ज्येष्ठत्वाचा हक्क तू घेऊन टाक आणि मला वरण दे. आता ज्येष्ठत्वाचा हक्क केवढी मोठी गोष्ट आहे की सर्वांच्या वतीने देवासमोर, संपूर्ण कुटुंबाच्या वतीने देवासमोर उभं राहून देवाचं वचन सांगण्याची ही प्रक्रिया ती मिळते आहे, ती सोडून त्याने ते वरण प्रिय मानलं. तर ह्या प्रकारे या ठिकाणी आपण बघतो की कशा प्रकारे त्याने तुच्छ लेखला हा हक्क, आणि म्हणून तो धाकट्याला मिळाला. रोमकरास पत्र याचा 9वा अध्याय आणि त्याच्यातून आपण काही वचनं वाचूया. रोम 9:8-13. कारण पुढे ह्याच सुमारास मी येईन तेव्हा सारेला पुत्र होईल, या शब्दात ते अभिवचन दिलेले होते. इतकेच नव्हे तर रिबकाही एकापासून, म्हणजे आपला पूर्वज इसाक याच्यापासून गरोदर राहिल्यावर मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरे वाईट केले नव्हते, तेव्हा निवडी संबंधाने देवाचा जो संकल्प असतो, जो कर्मामुळे नव्हे तर पाचारण करणाऱ्याच्या इच्छेने असतो, तो कायम राहावा, म्हणून तिला सांगण्यात आले की वडील धाकट्याची सेवा करील. आणि ही गोष्ट आहे. काही गोष्टी बघूया आपल्या लूक 15 मधून. आता या ठिकाणी इसाकाचं नाव आहे हास्य, आणि हास्यामध्ये काय आहे ते, तो आनंद घेऊन येतो. आता इस्माईलाच्या बाबतीमध्ये त्याने आनंद आणला असं कधी घडलेलं नाही. आपण जेव्हा त्याच्या सगळी वचनं त्याच्याबद्दलची बघतो तर त्याच्यामध्ये त्याने कधीच आनंद आणलेला नाही. आणि त्या घरामध्ये एक प्रकारचं कन्फ्लिक्ट, एक प्रकारचा संघर्ष तो घेऊन आला. आणि जो खिदळत होता इस्माईल, हे खिदळणं हे एक प्रकारचं उपासात्मक हास्य आहे. आणि त्याला असं म्हणायचं होतं की
तुझं कितीही कौतुक झालं तरी मी मोठा आहे. परंतु सारेने तो प्रश्न मिटवून टाकला. तिने सांगितलं याला जाऊ दे, अर्थात त्याला मग जाऊ दिलं. तर संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये याच्याबद्दल असं लिहिलेलं आहे. आता आपला जो देह स्वभाव आहे तो आपला पहिला स्वभाव आहे, तो त्या मोठ्या मुलाचा स्वभाव आहे. आणि आपल्यामध्ये जेव्हा नवा जन्म आम्ही पावतो त्यावेळेला ह्या दुसऱ्या मुलाचा, इसाकाचा स्वभाव किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव आपल्यामध्ये येतो. आणि हा जो जुना स्वभाव आहे तो आत्म्याचं फळ निर्माण करू शकत नाही, परंतु जो नवा स्वभाव आहे तो आत्म्याचं फळ निर्माण करू शकतो. तो काय करतो? आपल्याला नवीन दिशा देतो, देवाकडे पाहण्याची दिशा देतो. देव किती थोर आहे हे सांगण्याचा हे आम्हाला तो सांगतो. आणि त्या दृष्टीने आम्ही काय करतो की या ठिकाणी देवाकडे पाहायला शिकतो. गलती 5:16-26 मध्ये याबद्दल थोडस स्पष्टीकरण आहे, ते आपण बघूया. जेव्हा आपला नवा जन्म होतो तेव्हा आम्ही इसाकासारखे होतो, म्हणजे एक प्रकारचा आध्यात्मिक कार्य आमच्यामध्ये होतो. आणि त्यामुळे आम्ही जिवंत होतो आणि प्रभूचा आत्मा आमच्यामध्ये येतो. जो आमचा आत्मा देवापासून दूर होता, ज्याला देवाचा स्पर्श नव्हता, त्याला आता देवाचा स्पर्श झालेला आहे. आणि त्यामुळे आम्ही काय करू शकतो ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे काय केलं पाहिजे? मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासने विरुद्ध आहे. ही परस्पर विरुद्ध आहे. यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहे, म्हणजे ही आपल्या पहिलेपणाची. आणि दुसरेपण म्हणजे आपलं आध्यात्मिक जीवन, आणि पहिलेपण म्हणजे आमचं दैहिक जीव. आणि याच्यामध्ये काय काय आहे ते सगळं लिहिलेलं आहे या ठिकाणी. जार कर्म, अशुद्धपणा, कामतूरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. याविषयी मी तुम्हाला सांगून ठेवले होते, तेच आता सांगून ठेवतो. अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आणि मग आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ सांगितलेलं आहे. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन, ही 9 फळे या ठिकाणी दिलेली आहेत. तर ज्या वेळेला आम्ही या गोष्टीचा विचार करतो की आमच्या देहस्वभावामुळे जो जो मोठा बंधू आहे तो हा देहस्वभाव, याच्यामुळे काही चांगलं घडून येत नाही, परंतु आणि त्यामुळे त्याला काढून टाकलं पाहिजे. त्यात आम्हाला नेहमी सांगितलेलं आहे की देहस्वभावापासून दूर व्हा आणि आत्म्याच्या प्रेरणेने चाला. आत्म्याच्या प्रेरणेने चालणारं जीवन म्हणजे नवीन मुलाचं जीवन, म्हणजे इसाकाचं जीवन. मग याचाच अर्थ जेव्हा आमचा नवा जन्म होतो तेव्हा आमच्यामध्ये जो पुरुष तयार होतो, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आमच्यामध्ये येतो. आणि आधी आमच्यामध्ये आम्ही स्वतः स्व असतो, अहम असतो. हा अहम, हा स्व, हा जुन्या जीवनाचं प्रतीक आहे. तो इश्माएलाचं प्रतिनिधित्व करतो, तो एसावाचं प्रतिनिधित्व करतो, तो कायनाचं प्रतिनिधित्व करतो. त्याला घालवून द्या म्हटलेलं आहे. आणि आम्ही जे नवे झालेले आहोत ते आता हबेल आहोत आम्ही, किंवा आम्ही या ठिकाणी इसाक आहोत, जो देवाच्या मार्गाने चालणारा मनुष्य, असे आम्ही या ठिकाणी होतो. आणि आता आपण उधळ्या पुत्राच्या गोष्टीमध्ये जाऊया. तिथे सुद्धा 2 पुत्रांची गोष्ट प्रभू येशूने सांगितलेली आहे. आणि हे 2 पुत्र कसे आहेत बरं? पहिला पुत्र आहे तो चुकला आणि त्याने काय म्हटलं, सॉरी, दुसरा पुत्र चुकलेला आहे. आणि दुसरा पुत्र काय म्हणतो, मला माझ्या संपत्तीचा वाटा द्या. आपण जरी प्रभूचे आता झालेलो आहोत तरी एक वेळ अशी होती की आम्ही ह्या उधळ्या पुत्रासारखेच होतो. गोष्ट उधळ्या पुत्राची म्हणून लिहिलेली आहे, पण खरी गोष्ट ही मोठ्या पुत्राची आहे, हे लक्षात ठेवूया. हे हा उधळ्या पुत्र काय काय म्हणाला, बाबा माझ्या संपत्तीचा सगळा वाटा जो राहील आहे तो मला द्या. आणि बापाने म्हटलं, बाबा हे घे आणि तू जा. आणि गेल्यानंतर त्याने काय केलं, तो पूर्णपणे सगळे फार मोठी संपत्ती घेऊन गेलेला होता. त्याला तिथं काय काय मित्र भेटले, हे झालं वगैरे, ते सगळं आपल्याला माहित आहे.
आणि त्या ठिकाणी एका वाक्यात बायबलमध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी आपली सगळी मालमत्ता उधळून टाकली. आता ही सगळी उधळून टाकल्यानंतर हा छोटा मुलगा जो आहे तो डुकराबरोबर डुकरांच्या शेंगा खाऊ लागला. त्याला खायला काही मिळालं नाही आणि अतिशय दुःखी झाला. आणि हे झाल्यानंतर त्याला बापाची आठवण आली आणि बापाच्या घरात अन्नाची रेलचेल आहे आणि मी इथे डुकराच्या शेंगा खात आहे. म्हणजे एक खरा पश्चाताप आला. आणि किती छान आहे या ठिकाणी की तो उठतो आणि म्हणतो मी उठून माझ्या बापाकडे जाईन. म्हणजे हे अंतकरणामध्ये पूर्ण बदल त्याचा झालेला आहे. बापाच्या घरी सगळा आनंद आहे. तसंच तुम्ही आणि मी एक वेळेला ह्या मोठ्या मुलासारखे होतो की जे मोठ्या मुलाचं आता मी वर्णन सांगणार आहे तुम्हाला. आणि ह्या लहान मुलाने काय केलं, बापाच्या घरी मी होतो तेव्हा किती छान होतं आणि मी तिथे जाऊन एका नोकरासारखा राहीन. ज्या वेळेला मला देवाचं वचन टोचलं आणि पश्चाताप झाला तेव्हा मी म्हटलं प्रभू जर एक त्या स्वर्गामध्ये एकदम शेवटची खुर्ची असेल किंवा शेवटचं टोक असेल तिथं तुम्हाला ठेव, पण तिथं तुम्हाला ठेव, तिथे राहू दे. आता माझी नरकात जाण्याची इच्छा नाही आणि मी तुझ्याकडे येणार. आणि प्रभूने अर्थात मला फार छान संधी दिली प्रभूचं वचन शिकवण्याची, लोकांना घरोघर जाऊन लोकांना टॅक्स देण्याची संधी दिली आणि देव माझा उपयोग करून घेत आहे. मी केवढी मोठी कृपा आहे. पण आता हा मनुष्य आला, त्याने पश्चाताप केला, तो देवाकडे वळला, हे सगळं व्यवस्थित झालं. पण हा पहिला काय करत होता, पहिल्याला आपला बाप बाडीवर बसून रस्त्याकडे का पाहतो हे त्याला ह्याचा तो कधी विचार करत नव्हता. आपल्या बापाच्या अंतकरणात काय आहे याचा तो विचार करत नव्हता. माझा धाकटा भाऊ दूरदेशी निघून गेला आणि त्याची काही आम्हाला चिठ्ठी चपाटी नाही, पत्र नाही, माहिती नाही आणि तो काय करत असेल ह्याचा त्याने कधी विचार केला नाही. तो आपलं दररोजचं काम जाणं येणं आणि अधिकार गाजवणं, नोकरांकडून काम करून घेणं ह्याच्यामध्ये तो पाहत होता. आणि हे सगळं पाहत असताना त्याला वाटत होतं की मी फार चांगला मुलगा आहे, मी सगळं चांगलं करत आहे. पण चांगला मुलगा काय करतो, बापाचं अंतकरण बघतो, बापाला काय हवं आहे या भावाबद्दल विचार करतो की माझा भाऊ काय करीत असेल. सगळे पैसे संपून तो भिकारी होऊन फिरत नसणार ना, याचा विचार त्याने केला नाही. आणि मग त्या ठिकाणी तो बाहेरच उभा राहिला. जेव्हा आतमध्ये समारंभ चालू आहे तेव्हा हा मुलगा काय म्हटलेला या ठिकाणी, त्याचा वडील मुलगा शेतात होता, तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायन वादन नृत्य याचा आवाज ऐकला आणि तो म्हणाला हे काय चालले आहे. आणि त्याला सांगितले तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्टवासरू कापले आहे. आणि हे झाल्यावर तो रागावला आणि आत जाईना. म्हणजे त्याला फार राग आला. आणि जेव्हा बाप बाहेर आला, बापाचं मन हे देवाचं मन आहे. त्याने आपला उधळलेला मुलगा परत आला, सगळं पैसा उधळून परत आलेला मुलगा तो धावत जाऊन त्याला भेटला. मोठा मुलगा रागावला तरी तो बाहेर गेला. बापाचं मन मोठं आहे त्यामुळे तो त्याच्यासाठी सुद्धा बाहेर जातो. आणि बाहेर गेल्यावरती त्याला तो म्हणतो, त्याला तो समजावतो त्या ठिकाणी. याने पहिल्या मुलाने काय सांगितलेलं आहे बघा की मी इतकी वर्षे तुमची सेवा चाकरी करीत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी मोडली नाही, तरी मला आपल्या मित्राबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. म्हणजे त्याची तुम्ही मला काही दिलं नाही, असं सगळं आपलं आहे. तो म्हणतो तुम्ही मला काही दिलं नाही. आणि तो काय म्हणतो, हा तुमचा मुलगा कसबिनींबरोबर संपत्ती तुमची खाऊन टाकली त्याने आणि तो आता आला तर तुम्ही हे पुष्टवासरू कापले आहे. आणि बाप म्हणतो बाळा तू माझ्या बरोबर आहेस, पण तू काय जे काही आहे ते सर्व तुझे आहे, तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे. तर हे जेव्हा तो सांगतो तर या ठिकाणी एक गोष्ट ठेवलेली आहे की ह्या मुलाचं अंतकरण देवाशी जुडलेलं नाही. म्हणजे तो शास्त्री पुरुषांसारखा आहे. ही गोष्ट कोणाला सांगितली, लोकांनाच नाही सांगितली. ही गोष्ट 15वा अध्याय पहिली 2 वचनं आपण वाचूया.
सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकाव्यास त्याच्याजवळ येत होते. तेव्हा परुषी व शास्त्री अशी कुरकुर करू लागले की हा पाप्यांना जवळ करून त्यांच्या बरोबर जेवतो. ही शास्त्री पुरुषांना सांगितलेली गोष्ट आहे. हे शास्त्री पुरुषी कोणासारखे आहेत? इश्माईलासारखे. ते एसावासारखे आहेत. ते कायनासारखे आहेत. त्यांना धाकट्या बंधूबद्दल प्रीती नाही. आणि त्यांच्यासाठी हे लिहिलेलं आहे. आता इथं काय केलेलं आहे की त्या मोठ्या मुलाने सुद्धा आपल्या ऍटिट्यूडचा पश्चाताप करून आत यावं अशी अपेक्षा आहे, पण तो येईलच याची खात्री नाही. सगळे इस्माईल कधी परतला नाही, परत अब्रामाकडे आला नाही. बाकीचे सुद्धा काहीन हा देवापासून कायमचा दूर राहिला. तसा आमच्यातला जो देहस्वभाव असतो तो आम्हाला प्रभूकडे येऊ देत नाही. परंतु जेव्हा आम्ही नम्र होऊन पश्चाताप करून त्याच्याकडे वळतो तेव्हा आमचं तारण होतं आणि आम्ही त्याचे होतो. तेव्हा आपल्यातला हा देहस्वभाव काय दाखवतो? हे कायनाचं स्वरूप दाखवतो, एसावाचं स्वरूप दाखवतो, इस्माईलाचं स्वरूप दाखवतो. हे स्वरूप ओळखून आम्ही ह्या मुलासारखं बाहेर राहू नये. हा मोठ्या मुलाचं जे ऍटिट्यूड आहे, जो त्याचे जे विचार आहेत ते दाखवतो. या मोठ्या मुलाचे विचार काय आहेत की माझं एवढंच, परंतु धाकट्या भावाची काळजी तो करत नाही. पण धाकटा भाऊ पश्चाताप करून परत आलेला आहे. आणि मग असे कितीतरी मोठे भाऊ आज जगामध्ये आहेत. आणि हे मोठे भाऊ काय करत आहेत? देवाकडचे अंतकरण समजून न घेता कर्मकांडामध्ये गुंतलेले आहेत. परंतु खरा पश्चाताप आणि खरोखर प्रभूकडे वळणे, खरोखर प्रभूचं होणे हे त्यांना जमलेलं नाही.